एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय असल्याची चर्चा। ठाकरे गटाच्या खासदारांची एकनाथ शिंदेंच्या सोबत बैठकीला 9 पैकी काही खासदारांच्या उपस्थितीची चर्चा। ठाकरे गटाच्या खासदारांसोबत कसलीही बैठक झालेली नसल्याचं शिंदेंचं वक्तव्य। ऑपरेशन टायगरची गेल्या वर्षभरापासून अफवा असल्याची भूमिका। जगेन तर ठाकरेंसोबत, मरेन तर ठाकरेंसोबतच, अरविंद सावंत यांचं वक्तव्य। पक्ष आणि चिन्हाबाबत येत्या 24 एप्रिलला सुनावणीच्या आधी पसरवल्या जात आहेत अफवा। अरविंद सावंत यांचं स्पष्टीकरण। सध्या फोडाफोडीचं राजकारण जोरात। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची भूमिका। ऑपरेशन एकदाच केलं जातं, उलट फडणवीसच शिवसेनेचं ऑपरेशन करतायत। खासदारांच्या बैठकीच्या चर्चेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुंबई महानगरपालिकेमध्ये 800 कोटीच्या निधी वाटपाबाबत खळबळ। सत्ताधारी नगरसेवकांना 2.25 कोटी रुपयांचा निधी, तर विरोधकांना फक्त 25 लाख रुपये। नाशिकमधील कंपनीकडून मुलाखतीच्या अर्जातील वैयक्तिक माहितीचा गैरवापर, महिलांच्या धर्मांतराचा प्रयत्न केल्याचं तपासात उघड। हिंदू मैत्रिणीच्या सोबत जेवणास नकार, वर्षभरापासून मेकअप करणंही सोडलं। नाशिकच्या नामांकित कंपनीतील धक्कादायक प्रकार उघडकीस। नाशिकच्या आयटी कंपनीवर धडकले भाजयुमोचे कर्मचारी। धर्मांतर, लैंगिक शोषणाचे आयटी कंपनीतल्या मुसलमान कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप। राहुरीच्या पोटनिवडणुकीची बारामतीशी तुलना योग्य नाही। पंढरपूर, नांदेडमध्ये भाजपने उमेदवार दिले होते, राऊतांची टीका। 7व्या वेतन आयोगानुसार पैसे नाहीत, लाडकी बहीण योजना बंद करा, उच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं। खरात भोवतीचा फास अधिकच घट्ट। भोंदू खरात प्रकरणी तब्बल 160 GB डिजिटल पुरावे तपास यंत्रणेच्या हाती। नाशकातील 2 नगरसेवक आणि 3 नगरसेविकांच्या पतीची चौकशी। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात अडथळा आणल्याचा ठपका। मीरा रोडमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण। मनसे पदाधिकारी रेश्मा तपासेंच्या सोबत गैरवर्तनाचा जाब विचारणाऱ्याला स्वप्नील तपासेंवर हल्ला। एसबीएल कंपनी स्फोट प्रकरणी नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका। पोलिसांनी शपथपत्र सादर करत गंभीर त्रुटी केल्या उघड। मध्य रेल्वेवर आज रात्री विशेष ब्लॉक। टिटवाळा वाशिंद स्थानकांच्या दरम्यान प्लॅटफॉर्म विस्तार करण्यासाठी घेतला जाणार ब्लॉक। विमान प्रवास 25% स्वस्त होण्याची शक्यता। केंद्राकडून देशभरातील विमानतळांवरील पार्किंग आणि लँडिंग शुल्कामध्ये कपातीचे आदेश। युद्धबंदीच्या संदर्भामध्ये इराण आणि अमेरिकेमध्ये आजपासून चर्चा सुरू। इस्लामाबादमध्ये द्विपक्षीय चर्चेचं आयोजन। इस्रायलचं एक पाऊल मागे, लेबनॉनची चर्चेची तयारी। अमेरिका इराण चर्चेतला मोठा अडथळा दूर। युद्धविराम होऊनही होर्मुझ अद्याप बंदच। दिवसाला फक्त 15 जहाजांनाच मिळतेय परवानगी। रशियाकडून युक्रेन विरुद्ध 2 दिवसांचा युद्धविराम। ईस्टर निमित्त व्लादिमीर पुतिन यांची घोषणा।
नासाचे अंतराळवीर पृथ्वीवर परतण्यास सज्ज. नासाच्या मोहिमेवरील 4 अंतराळवीर आज पृथ्वीवर येणार. राज्यात पुढील 4 आठवडे उन्हाच्या झळा. मुंबईत आर्द्रतेमुळे पारा वाढणार.